आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत। आणि साधारणपणे काल आणि आज आधी ओवाळणीमध्ये आपण 3,000चा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला। तशाच पद्धतीनं 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो आताच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। म्हणजेच जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितरित्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच काल ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जुलै आणि ऑगस्ट एकत्रितरित्या 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल त्यांना आज फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्यात येणार आहे। बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं होतं, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला होता। त्यासोबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे। आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले, 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळपासून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा कालच या दोन्ही हप्त्यांचे पैसे बँकांकडे पाठवण्यात आलेले होते। आज सकाळपासून या बँकांमधून हे पैसे सुद्धा विस्तार होत आहे। बघा काल रक्षाबंधन झालेलं आहे, तर त्या रक्षाबंधनच्या निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना काल ओवाळणी मिळालेले नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं काही ठिकाणी अफवा सुद्धा पसरत होत्या की ओवाळणीचे पैसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा परत घेणार आहेत। परंतु अजितदादांनी माहिती दिलेली आहे की ओवाळणीचे पैसे लाडक्या बहिणींकडून परत घेतले जाणार नाहीत। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे। ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो। भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते। आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं। तर बघा लाडक्या बहिणीनं काल ओवाळणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले होते, तर ते पैसे तुमच्यासाठी सोडण्यात आलेले होते। ते पैसे तुमच्याकडून राज्य सरकार परत घेणार नाही अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेली आहे। परंतु काल रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक मागणी सुद्धा करण्यात आलेले होते की प्रत्येक महिन्याचा हप्ता 1 तारखेला विस्तार करा। त्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आज आदेश सुद्धा दिलेला आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना आदेश सुद्धा दिलेला आहे की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे सुद्धा विस्तार करावेत। म्हणजेच पुढच्या महिन्याचा हप्ता 1 तारखेला बघा अजितदादा पवार काय म्हटलेले आहे, तुम्ही सुद्धा पुढे पाठीमागे होता, त्याचं काही नियोजन केले का दादा? नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती। लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला
तर बघा लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी शब्द सुद्धा दिलेला आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 1 तारखेपासून विस्तार सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं आता काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, त्या महत्त्वाच्या अपडेट बघितलेल्या आहेत। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा लाडक्या बहिणीनं काल रक्षाबंधन झालेलं आहे, परंतु काल भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तार सुद्धा झालेला नाही। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपला अर्ज पण या 26 लाख बहिणींच्या अर्जांपैकी आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये 100% पडत आहे। बघा लाडक्या बहिणीनं राज्य सरकारकडून 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत, परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार गरजू महिलांचे अर्ज अपात्र होणार नाहीत। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांचे अर्ज अपात्र होणार नाहीत, त्यांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार नाही। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, परंतु त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता कशामुळे आलेला नाही। बघा लाडक्या बहिणीनं आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काल रक्षाबंधनच्या दिवशी सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँक खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच असतात। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात। त्यामुळे डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची होते। त्यामुळे काल 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते, परंतु आज 20 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यामधील 20 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता विस्तार झालेला असेल त्यांच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी रक्षाबंधनच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींना शब्द सुद्धा दिलेला आहे की लवकरच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये सुद्धा करण्यात येणार आहे। लवकरच या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ 100% होणार आहे। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी आनंदी सुद्धा झालेले आहेत। बघा लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाच्या बातम्या बघितलेल्या आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, कारण सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी पोस्ट बँकेमध्ये, SBI बँकेमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे पडलेले आहेत। त्यामुळे हप्ता काढण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे की बँकेमध्ये प्रचंड गर्दी करू नये, बँकेचे काम सुरळीतपणे सुरू सुद्धा राहू द्या, कारण भरपूर लाडक्या बहिणी एकाच दिवशी जास्त प्रमाणामध्ये बँकेमध्ये जाऊन प्रचंड गर्दी करत आहेत। त्यामुळे त्या सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेले आहेत की आज सर्व बहिणींनी हप्ता काढण्यासाठी जाऊ नये। म्हणजेच आज काही बहिणींनी जावा, उद्या काही बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं आहे, परवा दिवशी काही बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं आहे। म्हणजेच बहिणींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपल्या खात्यामधून राज्य सरकार परत पैसे घेईल। त्यामुळे लाडक्या बहिणी लगेच हप्ता काढण्यासाठी बँकेमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा करत आहे। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं आहे की बँकेमध्ये प्रचंड गर्दी करू नये, तुमच्या खात्यामधून 1 रुपया सुद्धा कट केला जाणार नाही। तशा प्रकारे सर्व बँकांना आदेश सुद्धा दिलेले आहेत की बहिणींच्या खात्यामधून 1 रुपया सुद्धा कट करायचा नाही। ते लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची ओवाळणी सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं आज 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार
होणार आहे. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते तर त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होती. परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनची सबसिडी आतापर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये आलेली नव्हती. वारंवार बहिणींकडून विचारपूस सुद्धा केलेली जात होती की आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे कधीपासून येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं तुमची 1 वर्षांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. म्हणजेच एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता, ऑगस्ट हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि रक्षाबंधनची वाढणे विस्तार होत आहे. तर आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत, काल ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले होते त्या जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा लक्षात येऊन जाईल की आपल्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत का. परंतु लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल, SBI बँकेमध्ये असेल तर त्यांच्यासाठी मोठी अडचण सुद्धा निर्माण झालेली आहे. कारण पोस्ट बँकेचा, SBI बँकेचा एक मोठा प्रॉब्लेम सुद्धा झालेला आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं खातं पोस्टात असेल, SBI बँकेमध्ये असेल त्या बहिणींनी एक काम करणं गरजेचं आहे. तरच त्यांना समजणार आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का, तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा पडणार आहे. या 2 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्या बहिणीने 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. बघा, लाडक्या बहिणीनं 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यामधील 20 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत. म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. आज रात्रीपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. परंतु आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे. आज 26 लाख बहिणींचा आकडा 50 लाख बहिणींपर्यंत पोहोचणार आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी पण 1 वर्षांचे 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत. तर अशा बहिणींकडून हे पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहेत. बघा, या 26 लाख बहिणींमध्ये 14,000 पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला आहे. काही सरकारी कर्मचारी होत्या अशा महिलांनी सुद्धा अर्ज केलेला आहे. काही सरकारी पेन्शन घेणाऱ्या महिला होत्या यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला आहे. म्हणजेच नकली बनावट कागदपत्रे तयार करून खालून पैसे देऊन अशा पद्धतीची कामे सुद्धा केलेली आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीची कामे केलेली असतील तर लवकरात लवकर आपला अर्ज आपल्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर सुद्धा करायचं आहे. अन्यथा राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्याकडून 18,000 रुपये म्हणजेच 12 हप्त्यांचे 18,000 रुपये वसूल केले जाणार आहेत. त्यासोबत तुम्हाला तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज सरेंडर करावा तर लवकरात लवकर हा अर्ज सुद्धा सरेंडर करायचा आहे. बघा, लाडक्या बहिणीनं आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणी या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याच खात्यामध्ये जुलै हप्ता, ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे. गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. ते 4 नियम सुद्धा बघून घ्यावे. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा महत्वाचे 2 कामे केलेली असावीत. जर तुम्ही 2 कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा, काल रक्षाबंधन झाले परंतु काल रक्षाबंधनना भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाहीत. कारण काल बँकेचा अडचण होते, बँकेचा सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये काल बँकेमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार झालेले नाहीत. परंतु आज सर्व्हर चालू झालेले आहे, तांत्रिक अडचण दूर सुद्धा झालेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून परत एकदा निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, लाडक्या बहिणीनं आज 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होत आहेत. परंतु आज या प्रमुख 12 बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे या 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींचं बँक खातं या प्रमुख 12 बँकेमध्ये असायला पाहिजे, तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होतील. जर तुमचं बँक खातं या प्रमुख 12 बँकांपैकी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये
पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। त्यामुळे तुम्ही 16 जिल्ह्यांची यादी आणि या 12 बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही, अन्यथा तुमचं प्रचंड मोठं नुकसान सुद्धा होणार आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा राहणार आहे। म्हणजेच तुम्हाला पूर्ण वर्षाचे 85,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी राज्य सरकारकडून 2 आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येणार आहे। म्हणजेच तुमच्या हप्त्यामध्ये 600 रुपयांची वाढ राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। त्यासोबत जो दुसरा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला लखपती दीदी सुद्धा बनवण्यात येणार आहे। म्हणजेच प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षाला राज्य सरकारकडून 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, भरपूर जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला लखपती दीदी सुद्धा बनलेले आहेत। त्याचप्रमाणे राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणी लखपती दीदी बनणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा, लाडक्या बहिणीनं जे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते मुद्दे सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण थेट 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। तुम्ही सुद्धा तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। बघा, लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहेत का, 2 कामे केलेली आहेत का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं 28 जून 2024 या दिवसाला लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले होते। त्या दिवसापासून आज 28 जून पर्यंत 1 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेलं आहे। म्हणजेच 28 जून 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारकडून 4 पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या होत्या। त्याच पात्रता या 2025 मध्ये लावण्यात आलेल्या आहेत। बघा, तुम्हाला या पात्रता माहिती आहेत, परंतु काही बहिणींना या पात्रता लक्षात आलेल्या नसतील, त्यांच्यासाठी परत एकदा सांगत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं पहिली पात्रता 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामधील 2च बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। लाडक्या बहिणीनं आता आपण 2 कामे सुद्धा सांगत आहे। बघा, पहिले काम, जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं जुनं असेल तर ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे। त्याच्यावरती नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, फोटो असेल तर त्याची KYC सुद्धा करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीनं ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा सोलापूर जिल्हा, 5वा जिल्हा सिंधुदुर्ग, 6वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 7वा जिल्हा परभणी जिल्हा, 8वा जिल्हा बीड जिल्हा, 9वा जिल्हा धाराशिव, 10वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 11वा जिल्हा अकोला जिल्हा, 12वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 13वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 14वा जिल्हा नागपूर जिल्हा, 15वा जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि 16 जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। त्यासोबत 12 बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा, पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, तिसरी बँक पंजाब सिंध बँक, चौथी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, त्यासोबतच लाडक्या बहिणीनं IDBI बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल। बघा, या सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही। बघा, सध्याच्या स्थितीला जुलै महिन्याचा हप्ता वितरण सुद्धा सुरूच आहे। लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट हप्ता विस्तार होऊ शकतो।